स्वागत आणि हृदयपूर्वक असा आभार. किसनगरचे सुपुत्र सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते या ठिकाणी होलिका दहनाचा कार्यक्रम आता संपूर्ण होतो आहे. परिसरातील सर्व माय माऊली माता भगिनी आपण सर्वांनी उपस्थिती दर्शवावी ही विनंती. महाराष्ट्रातील जनतेच्या मनाचे राजे आणि राजासारखं मन असलेलं व्यक्तिमत्व, महाराष्ट्रातील जनतेच्या मनाचे राजे आणि राजासारखं मन असलेलं व्यक्तिमत्व, शिवसेनेचे मुख्य नेते, ठाणे जिल्हा मुंबई शहराचे पालकमंत्री, तसेच महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींचे लाडका भाऊ आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदेसाहेब तसेच वहिनीसाहेब लताताई शिंदे यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं मनस्वी हार्दिक स्वागत. का माझ्यावर ओम गणाय स्वापनाय स्वागताय स्वागताय स्वाहा निमित्तं पानं समर्पयामि. नमो नमः. या खानाला पेटवलं हो. इकडे सन्माननीय प्रकाशजी शिंदेसाहेब यांच्या वतीने हृदयपूर्वक असं स्वागत आणि हृदयपूर्वक असा आभार. आजच्या या होळीमध्ये वाईट आहे ते जाळूया, चांगलं आहे ते जपूया. विनायक विनायक वाईटावर चांगल्या विजयाचे प्रतीक म्हणून होळी साजरी करतात. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी 2 दिवस होळी साजरी केली जाते. पहिल्या दिवशी लोक लाकडं गोळा करून शहराचे ढीग राहतात आणि दुसऱ्या दिवशी सर्व वयोगटातील लोक एकत्र येऊन गुलालासह विविध रंगांचे उधळण करत असतात. आजच्या या होळीच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व प्रमुख अतिथी, प्रमुख मान्यवर, तसेच विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गट प्रमुख, कार्यालय प्रमुख, महिला संघटक, युवा सेना पदाधिकारी, समस्त शिवसैनिक आणि परिसरातील सर्व माय माऊली तुम्हा सर्वांचं सन्माननीय रामदेव नेपाळे साहेब, सन्माननीय प्रकाशजी शिंदे साहेब यांच्या वतीने हृदयपूर्वक असं स्वागत आणि हृदयपूर्वक असं आभार. सर, राजकीय जिकडनं प्रवास सुरू केला त्याच ठिकाणच्या सहकुटुंब होळी आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं. दरम्यान आनंदीपासून अनेक सण या ठाण्यामध्ये साकारले. कसं बघता आज होळी? खरं म्हणजे किसननगर पासूनच माझी सुरुवात झाली, त्यामुळे ही किसननगरची होळी दरवर्षी न चुकता या ठिकाणी या उत्सवाला मी येत असतो. परिवार सहकुटुंब या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांसह किसननगरवासियांच्या सोबत ही होळी साजरी होते. आता होळीचं दहन झालेलं आहे, होळी पेटलेली आहे आणि मी होळीच्या
महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मनापासून शुभेच्छा देतो. उद्या धुलिवंदन आहे, त्याचंही धुलिवंदनाच्या मनापासून शुभेच्छा. या महाराष्ट्रावरची इडापिडा, दुःख, संकट सगळी या होळीमध्ये जळून खाक हो आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सुखाचे, समृद्धीचे दिवस येवो. आणि उद्या धुलिवंदन आहे. धुलिवंदन देखील सगळ्यांनी खरं म्हणजे गेले 2.5 वर्ष सप्तरंगाची आनंदाची उधळण आम्ही केलीच आहे. यापुढे देखील लोकांच्या जीवनामध्ये सप्तरंगाच्या आनंदाची उधळण होत राहील. आणि या होळीनिमित्त आणि उद्या धुलिवंदनाच्या निमित्त पुन्हा एकदा मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला, मग आमचे लाडके शेतकरी असतील, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ तमाम नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि उद्याची रंगपंचमी, धुलिवंदन देखील ही होळी पर्यावरणपूरक करावी आणि याच्यामध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणपूरक सगळेच होळी करतात, त्यांचं देखील सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आणि या महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये, महाराष्ट्रामध्ये होळीचं उत्सव फार मोठा जोरात होत असतो. होळीचं महत्त्व खूप आहे आणि म्हणून पर्यावरणपूरक होळी आणि धुलिवंदन साजरा करा अशा मनापासून या ठिकाणी सगळ्यांना शुभेच्छा देतो. प्रदूषण मुक्त आणि पर्यावरण पूरक अशा हे दोन्ही सण साजरे होतील. आणि जे रासायनिक रंग जे आहेत हे वगळून रासायनिक रंगाची उधळण कुणी करता कामा नये. पर्यावरणपूरकच रंग उधळले पाहिजे. आणि मला वाटतं गेल्या अनेक वर्षापासून लोक देखील पर्यावरणपूरक आणि पर्यावरण स्नेही होळी उत्सव साजरा करत आहेत. या सगळ्यांना सर बुरानो मानव होली म्हणतात. विरोधकांना काय सल्ला असेल आपल्याकडनं? बुरानो मानव होली आहे, त्यांना देखील शुभेच्छा देतो. त्यांना देखील मनापासून शुभेच्छा देतो. त्यांनी देखील चांगलं बोलावं, चांगलं वागावं आणि या राज्याचा विकास करण्यामागे जसं सत्ताधारी पक्ष म्हणून आम्ही, महायुती म्हणून आम्ही आहोत, देवेंद्रजी, अजितदादा आमची टीम काम करते आहे, तसंच देखील विरोधकांनी देखील या विकास गंगेमध्ये विकासाचं गाणं गावं अशा शुभेच्छा देतो. हे आज होली है, कल रंग पंचमी है. होली के लिए मैं सभी लोगों को, महाराष्ट्र की तमाम जनता को शुभकामनाएं देता हूँ, बहुत बहुत बधाई देता हूँ. और ये होली और धुलिवंदन ये पर्यावरण पूरक, पर्यावरण स्नेही इसका ये उत्सव मनाया जाए ऐसा आह्वान करता हूँ. क्योंकि यहाँ पर पिछले कई सालों से सभी लोग ये केमिकल वाले कलर अवॉइड करते हैं. ये बहुत अच्छी बात है और इसलिए पर्यावरण पूरक ही रंगों का इस्तेमाल करें. हमारे 2.5 साल में ये सप्तरंगों की बरसात हमारी सरकार कर रही है. आगे भी वैसे सप्तरंगों की बरसात होगी और महाराष्ट्र के ऊपर जितने भी मराठी में कहते इड़ापिड़ा, दुख, संकट जो भी है दूर हो जाए. ये होली में जलकर खाक हो जाए. उनके जीवन में अच्छा सब कुछ हो जाए, अच्छे दिन आ जाए, उनका जीवन सुखी, समृद्धि, आनंदी हो जाए, ऐसी मैं शुभकामनाएं देता हूँ. बुरानो मानव होली है, क्या विरोधक बुरानो मानव होली है असं सगळं म्हणतात. बुरानो मानव होली है और इसमें सब लोगों को एक साथ जोड़ने वाला ये त्योहार है. ये कोई एक पार्टी का, पक्ष का ये उत्सव नहीं है. इसमें सभी लोग साथ में आकर होली और रंग पंचमी मनाते हैं. ये देश का, महाराष्ट्र का, कोंकण का बहुत बड़ा उत्सव है और इसलिए सभी जो विरोधी पार्टी है उनको भी मैं सलाह दूंगा कि होली में सब कुछ जल जाए और अच्छे दिन, अच्छा सब कुछ उन्होंने भी सहयोग करे, अच्छे सरकार के अच्छे कार्यक्रम में सम्मिलित हो जाए और उनको
जैसे मैंने महाराष्ट्र की जनता को शुभकामनाएं दी है, उनको भी शुभकामनाएं देता हूँ। अच्छा बोलो। सर, बबन मोरे की कितनी कमी खलेगी इस तरीके से अभी आपके करीबी थे? हमारा एक बहुत ही फाउंडर कार्यकर्ता बबन मुरे, ये हर उत्सव का बहुत ही आयोजन करता था और वो आज हमारे बीच नहीं है। इसकी कमी निश्चित रूप से उनको भी श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.